नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर भैया तिथं पाणी सुद्धा होईल नाही तर कुठं पाणी काढा ते काहीच कळलं जिल्हा परिषद योगी यंत्रणा दिली मग आणि पण ते ग्रामपंचायत हे पाहिजे त्याच्यावर पाहिजे ना अलिबाग आले यादी कुणाची त्यानं ऍड केली हा त्यानं ऍड केली ते स्वतः त्यानं बनवलेली अर्जुन बनवली ही पाण्याची टाकी उभी केली हे कुठल्या योजनेतून झाली आणि गावाला पाणी मिळतं का? हे काम होऊन 2 वर्ष पूर्ण झाली। जलजीवन योजनेचं काम आहे 37 लाखाचं। त्याला 2-3 वर्ष झाले पण हे गावाला पाणी जोडलेलं नाही, पाणी कुठं टाकीत पाणी सोडलेलं नाही, काम अपूर्ण पडलेलं आहे, बिल सगळं काढलेलं आहे। बिल काढलं? हां, बिल काढलेलं आहे। हे जिल्हा परिषद अंतर्गत आहे पण याला थोडं सरपंच पतीचा दबाव असल्यामुळं थोडं याचं टक्केवारीमुळं काम काढलेलं आहे। पण बिल काढलं आणि मग काम कसं काय रखडलं असं ते कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे की सरपंचपदी हा काम आडितो आणि टक्केवारी मागतो। सरपंचाला इच्छा नाही गावाला पाणी भेटावं म्हणून? सरपंचपतीचा हस्तक्षेप आहे सगळा ग्रामपंचायतला। सरपंचच्या पतीने अडवणूक केली गावाची? अडवणूक केलेली। तुमचं काय मत आहे? माझं मत जेवढंच आहे, 2 वर्षे कामं झालेले आहे। गावात लोकांना पाणी मिळत नाही उन्हाळ्यात, त्यांना नळनळी पाणी मिळालं पाहिजे प्रत्येक घरोघरी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा भ्रष्टाचार कुठपर्यंत चालणार आहे? असं जर चालू राहिलं तर गावाचं असे न एखाद्या दिवस संपूर्ण गाव हे होईल। सध्या पाण्याची काय व्यवस्था आहे? पाण्याची सध्याला आता कोणी विहिरीनंतर कोणी स्वतः बोर घेतलेले स्वखर्चानं ते स्वतः वापरतात पाणी, समज हे करतात। पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची गोष्ट म्हणजे 37 लाख पाण्यात गेले। हो, पाण्यात गेले। हे आमची ग्रामपंचायत असल्यामुळं 3 गावाची, हे गाव एकोडच्या ग्रामपंचायतपासून 8.5 किलोमीटर अंतर आहे। त्याच्यामुळे लोकांना जाण्या येण्याचा खूप तकलीफ होती, कोणी ग्रामपंचायतला जात नाही आणि तिकडे ग्रामपंचायतवाले मनमानी करतात। गावाला दुय्यम वागणूक मिळते। गेलं तर भेटत नाही, ग्रामपंचायत बंद असते हमेशा। छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये एकोड ग्रामपंचायतच्या हद्दीत आपण आहोत। एकोड ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये 3 गावे येतात। या गावामध्ये सहस्रकुंडी या गावामध्ये 17 लाख, सहस्रमुळी गावामध्ये 17 लाखाची ड्रेनेज लाईनचं काम झाले। त्यात 7 लाखाचे काम हे भूमिगत झाले आणि बाकीचे उघड्यावरचे काम झालेले आहे, ते पण निकृष्ट दर्जाचे झाले। या ठिकाणी गावकरी उपस्थित आहे, त्या गावकऱ्यांना आपण या संदर्भातल्या कामाची आपण कशा पद्धतीने कामं झाली आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर वकील साहेब, या 17 लाखाच्या कामाच्या बाबतीत थोडी माहिती द्या। विषय असा आहे, सहस्रमुळी गाव हे एकोड ग्रामपंचायत अंतर्गत आहे। गेल्या 1 वर्षभरापूर्वी या गावामध्ये रस्त्याच्या साईडला 7 लाखाचं भूमिगत देण्याचं काम करण्यात आलं। वास्तविक हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं, ज्याच्यामध्ये सगळे त्यांचे चेंबर्स फुटलेले आहेत, पाईप फुटलेले आहेत। मात्र सध्या रस्त्याच्या कामामुळे ते झाकले गेलेले आहेत आणि जे काही उघड्यावरती गटारे आहेत तिथे एक पाण्याचा टँक बनलेला आहे, तो टँक अगदी असा झोका खेळतोय, त्याच्यावर पाणी जाण्याची क्षमता सुद्धा नाही आणि हे ड्रेनेजचं पाणी आतापर्यंत 1 वर्षात थेंबभरही पाणी त्या टाकीपर्यंत पोहोचलं नाही। ती टाकी मोडकळीस आलेली आहे, ते सर्व ड्रेनेजचे पाईप तुटलेले आहेत, त्याचे उघड्यावरती ते चेंबर उघड्यावरती आहे, म्हणजे जे पाणी काही जाते ते उघड्यावरती पसरले, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरली आहे आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र या सगळ्या कामाकडे प्रशासनाचं, ग्रामपंचायतचं अगदी दुर्लक्ष आहे। ह्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामविकास अधिकारी, सरपंच महोदय, तहसीलदार महोदय, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे अनेक वेळा अर्ज करून गावातील ग्रामस्थ काकासाहेब रामभाऊ वाघ, माजी उपसरपंच कैलासराव जाधव ॲडव्होकेट यांनी अनेक वेळा या संदर्भात प्रश्न उपस्थित केले, ग्रामसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित केले। मात्र आज तागायत ह्या प्रश्नावर ग्रामपंचायत मार्फत किंवा प्रशासनामार्फत ठोस पर्याय केलेला नाही।
या ठिकाणी उघड्यावर गेल्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. निकृष्ट दर्जाची ड्रेनेज लाईन झालेली आहे. या संदर्भात त्यांनी अनेक पत्रावर केले, तरी सुद्धा शासन प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. वाघसाहेब, तुम्ही त्या संदर्भात पत्रावर केलेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आला त्या संदर्भात? मी जे पत्रव्यवहार केलेला आहे याला 9 महिने पूर्ण होऊन गेले. वाघसाहेब, तुम्ही पत्रव्यवहार केला, तुम्हाला काय अनुभव आला त्या संदर्भात? मी जे पत्रव्यवहार केला याला 9 महिने पूर्ण होऊन गेलेले आहे. मी वेळोवेळी जिल्हा परिषद पंचायत समितीला खाली चक्रा मारतोय, त्या अधिकाऱ्याला बोलतोय, विचारतो, पण ते काही प्रश्न देत नाही, ते उत्तर देत नाही प्रश्नाचं. बीडीओ साहेबांनी भेट घेतल्यानंतर ते काय म्हणाले? ते टाळाटाळी करतात खाली. सभापती साहेबांची भेट घेतली? सभापती साहेब तर डायरेक्ट काही होत नाही, हे कशाला करून आले, हे सरपंचपतीनं 19,000 रुपये काढले अकाउंटमधले. मी त्याचा पाठपुरावा केला, पण सभापती महोदय त्याचं वेगळं उत्तर देतात मला. विषय म्हणजे या ठिकाणी महिला सरपंच आहे, परंतु महिला सरपंचाचा कारभार त्यांचे पतीच पाहतात असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी या संदर्भात पत्रावर केला. प्रशासक तथा शासक कोणतीही दखल घेत नाही. सभापती महोदय सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय असं त्यांचं म्हणणं आहे. निकृष्ट दर्जाची कामं झाले आणि ड्रेनेज लाईनच नव्हे तर त्या ठिकाणी हापशा तो आता खाली गेलेला आहे, त्यातून पाणी काढू शकत नाही, नाल्यावर बांधकाम झाले. इथं शौचालयाचं सार्वजनिक शौचालय आहे, फक्त तो ढाचा उभा करून ठेवला, पण त्याचा कोणताही वापर होत नाही. फक्त पैसा काढायचंच काम या ग्रामपंचायतीत केलेलं आहे. शिवाय पाण्याच्या टाकीच्या संदर्भात पण विषय आहे. पाण्याच्या टाकी संदर्भात काय विषय तो सांगा. पाण्याच्या टाकीचं काम चालू होऊन 2 वर्ष पूर्ण झाले. बरं, पाणी मिळतं गावाला? आतापर्यंत तिला पैपच बसलेलं नाही पाण्याच्या टाकीला. त्याची योजना 37 लाखाची योजना आहे ती. ती योजना अशीच सगळं बिल उचलले. ती ग्रामपंचायतच्या निधीतून आहे का किंवा शासनाचा योजना आहे? जल जीवन योजनेचं आहे, पण हे सरपंच पतीनं टक्केवारी घेतल्यामुळे ते काम रखडलेलं आहे. पण टक्केवारी घेतल्याशिवाय काम होतच नाही. असं ते सरपंच पती घरकुल करायचं असलं. त्यांचं नाव काय? सरपंच पतीचं नाव काय? संजय खाडे. खाडे. तुमचं नाव सांगा. माझं काकासाहेब रामभाऊ वाघ. तुम्ही सदस्य आहे? मी माजी सदस्य आहे. बरं, 3 गावं आहे? 3 गावं आहे ग्रामपंचायत मध्ये. मी माजी सदस्य आहे 2007 ते 12. वकील साहेबांचं तुमचं नाव सांगा. माझं नाव ॲडव्होकेट ईश्वर वाघ, मी याच गावाचा ग्रामस्थ आहे. या संदर्भात आमचे ग्रामस्थ काकासाहेब रामभाऊ वाघ यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 जे प्रमाणे सरपंच यांनी त्यांच्या पतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निधीचा हडप केला, या प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर जो काही कामाचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात कलम 14 जे 3 व 16 जे प्रमाणे देखील माननीय विभागीय आयुक्त व माननीय जिल्हा परिषद शिओ साहेबांकडे 39(1) प्रमाणे चौकशी व्हावी व चौकशीनुसार संबंधित जे काही भ्रष्टाचार झाला असेल त्या संबंधित भ्रष्टाचार व भ्रष्टाचारात पाठिंबा देणारे सरपंच व ग्राम जे कोणी त्यामध्ये समाविष्ट असतील यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी त्यांनी योग्यरित्याने तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारच्या अनुषंगाने आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि हा भ्रष्टाचार आणि हे निकृष्ट दर्जाचे काम आजपर्यंत चालू आहे. हे महिला ग्रामसेविका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत? ग्रामसेवक महिला असो किंवा पुरुष असो आमचा त्याच्याशी वैयक्तिक संबंध नाही. आम्हाला संबंध आहे तो ग्रामविकास अधिकारी यांनी प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायत अधिनियमाच्या अधीन राहून ग्रामविकास करावा. मात्र ह्या कामावरून असे दिसून येते की त्यांचं ह्या कामाकडे दुर्लक्ष आहे आणि हे काम त्यांच्या पाठिंब्याने किंवा त्यांच्या म्हणजे त्यांनी याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हे निकृष्ट दर्जाचं होत आहे. याच्यावर वारंवार ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये किंवा मिटिंग्समध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत. फक्त आम्ही बघतो करतो असे त्यांचे उडवाउडीचे उत्तर आजपर्यंत मिळत आलेले आहे. एकोड ग्रामपंचायतच्या अंतर्गत सहस्रमुळी येथील जे झालेले निकृष्ट दर्जाचे काम आहे त्या संदर्भात गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. फार निकृष्ट दर्जाच्या कामाची आम्ही देखील प्रत्यक्ष पाहणी केली आणि चॅनलच्या माध्यमातून त्याला योग्य न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. या ठिकाणी घरकुलाची देखील समस्या निर्माण झालेली आहे. तुम्हाला पण काहीतरी अडचणी आल्या आहे, हो, त्या बाबतीत आपण थोडं सांगा. माझं एकच मत आहे, सरपंचानं काय केलंय, ज्यांना सरपंचाला टक्केवारी दिली सरपंचपदी त्यानं काय केलं, त्यांचेच नावं समोर आणलेत. ज्यांना घर पक्के घर आहे, ज्यांची आशिषी घर आहे त्यांचेच नावं यादीमध्ये आलेत समोर. जे लोक गरीब लोक आहे, ज्यांना राहण्याचं घर हे नाहीये त्यांचे नावं यादीमध्ये आलेले नाही आजपर्यंत. कारण त्यांच्यासाठी काही हे घेतलं नाही, सरपंचानं पुढेगार घेतला नाही. आणि आम्ही जर प्रश्न विचारला तर ते आम्हाला पोलीसवाले ते धमकी देतात, पोलीस कंप्लेंट करू हे करू. कारण माझ्याकडे ना कॉल रेकॉर्डिंग आहे, ती पण मी व्हायरल करणार आहे. तो विषय संबंध ते माझा राहिला. आणि आदिवासी लोकांचं यांना मतदान चालतंय, मग आदिवासी लोकांसाठी यांना काही करू नये का? आदिवासी लोक बिचारे डोंगरात राहतात, त्यांना घरकुलासाठी काही प्रोत्साहन घ्यावं नाही का? मग माझं एकच मत आहे, तुम्ही आदिवासी लोकांसाठी पण करा ना.
तुमचं ज्या टायमाला तुम्ही मतदानच्या वेळेस तुम्ही त्यांना घरी जाऊन घेऊन येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना चल बाबा करतात. मग तुमचं मतदान झाल्यानंतर तुम्ही त्यांना का विसरता? तुम्ही माझा एकच प्रश्न आहे का तुम्ही एकच काम करा, आधी ज्या लोकांना घरं नाहीये त्यांना पहिले घरं तुम्ही मिळवून द्या ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी लोकांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करा ना. आणि माझं एक मत आहे का तुम्ही स्वतः गावातून एकदा 2 वेळेस मी आता पंचायत समितीला जाणार आहे, तिथं व्हिडिओला पण भेटणार आहे. मी सांगणार आहे का गावाचं तुम्ही एकदा सर्वे करा. सर्वे झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांना घरं पक्की मिळालेली त्यांना तुम्ही घरं देता कशाबद्दल. आज एवढं मत आहे. एवढं. माझं नाव पांडुरंग शनाजी वाघ. तुम्ही इथलाच ग्रामस्थ, हा सहस्रमणी गावचाच ग्रामस्थ मी पण, काही अडचण नाही.